नमस्कार मित्रांनो, जी के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज 1 ऑगस्ट 2025 रोजीचे जेवढेही काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न बनणार आहेत, ते आपण आज पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. प्रश्न पहिला, कृषी समृद्धी योजना ही कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली योजना आहे? उत्तर आहे ऑप्शन ए, महाराष्ट्र राज्य सरकारने कृषी समृद्धी योजना ही सुरू केलेली योजना आहे. तर या योजनेचे मुख्य 4 उद्दिष्ट आहेत. भांडवल उभारणी, पायाभूत सुविधा उभारणे, उत्पादन खर्च कमी करणे आणि पीक उत्पादन वाढवणे ही 4 मुख्य उद्दिष्ट आहेत. तर महाराष्ट्र राज्याबद्दल माहिती पाहू. स्थापना झाली आहे 1 मे 1960. राजधानी आहे मुंबई. मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस. राज्यपाल आहेत सी.पी. राधाकृष्णन. तसेच राज्यसभा सीट आहेत 19, लोकसभा सीट आहेत 48, विधानसभा सीट आहेत 288. प्रश्न दुसरा, महसूल दिन केव्हा साजरा केला जातो? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन ए, 1 ऑगस्ट रोजी महसूल दिन हा साजरा केला जातो. तर ऑगस्ट महिन्यातील महत्त्वाचे दिन विशेष पाहू. 1 ऑगस्ट महसूल दिन साजरा केला जातो. 6 ऑगस्ट हिरोशिमा दिन. 7 ऑगस्ट भालाफेक दिन. 9 ऑगस्ट नागासाकी दिन, ऑगस्ट क्रांती दिन आणि आदिवासी दिन. 12 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवक दिन, जागतिक हत्ती दिन. 13 ऑगस्ट अवयव दान दिन. 14 ऑगस्ट फाळणी भय स्मृती दिन. 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन. 20 ऑगस्ट अक्षय ऊर्जा दिन. 21 ऑगस्ट जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन. 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन व 31 ऑगस्ट भटके विमुक्त जमाती दिन. प्रश्न तिसरा, महाराष्ट्राचे नवे कृषी मंत्रिपदी कोणाची निवड झाली आहे? उत्तर आहे ऑप्शन डी, दत्तात्रय भरणे यांची निवड ही कृषी मंत्रिपदी झाली आहे. तर अल्पसंख्याक आणि अल्पसंख्याक आणि तर दत्ता बदाने हे इंदापूरचे आमदार आहेत आणि राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री हे दत्तात्रय भरणे हे महाराष्ट्राचे नवीन कृषी मंत्री असतील. तर नवीन क्रीडा आणि अल्पसंख्याक मंत्री आहेत माणिकराव कोकाटे. प्रश्न चौथा, गीतांजली श्री यांच्या कोणत्या पुस्तकाला पेन ट्रान्सलेट्स पुरस्कार मिळाला आहे? उत्तर आहे ऑप्शन डी, वन्स एलिफंट्स लिव्हड हिअर या पुस्तकाला पेन ट्रान्सलेट्स पुरस्कार हा मिळालेला आहे. तर या प्रसिद्ध हिंदी लेखिका आहेत. तर यांच्या वन्स एलिफंट्स लिव्हड हिअर हे पुस्तक त्यांच्या सांस्कृतिक खोली आणि काव्यात्मक कथेसाठी निवडले गेले आहे. तर पेन ट्रान्सलेट्स पुरस्कार हा स्थापना झालेली आहे 1921. तर हा यूके स्थित साहित्यिक आणि मानवाधिकार संघटना इंग्लिश पेनद्वारे प्रदान केलेला एक प्रतिष्ठित सन्मान आहे. प्रश्न पाचवा, जुलै 2025 मध्ये भारताने कोणत्या हायड्रोजन विकासासाठी सामंजस्य करार MOU केला आहे? तर उत्तर आहे ऑप्शन ई, जर्मनी या देशासोबत हायड्रोजन विकासासाठी सामंजस्य करार हा केला आहे. तर भारत सरकारने ग्रीन हायड्रोजनला प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना आणि उपक्रम राबवले आहेत. यामध्ये या कराराद्वारे भारत आपल्या ग्रीन हायड्रोजनचा उद्दिष्टांमध्ये आणखी प्रगत करेल. तर जर्मनी या देशाबद्दल माहिती पाहू. राजधानी आहे बर्लिन. चलन आहे युरो. अध्यक्ष आहेत फ्रँक वाल्टर स्टाइनमेयर. चान्सलर आहेत फ्रेडरिक मर्ज. प्रश्न सहावा, कोणत्या देश तिबेटमधील यारलुंग झांगबो नदीवर 60,000 मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प बांधला आहे? तर उत्तर आहे ऑप्शन सी, चीन या देशात यारलुंग झांगबो नदीवर 60,000 मेगावॅट जलविद्युत प्रकल्प हा बांधला आहे. हा प्रकल्प चीनच्या 14व्या पंचवार्षिक योजनेत भाग म्हणून 2020 मध्ये सुरू करण्यात आला होता. तर अहवालानुसार यात 5 कॅस्केड
जलविद्युत केंद्राचा समावेश असेल, ज्यातून दरवर्षी अंदाजे 300 दशलक्ष मेगावॅट तास वीज निर्मिती होईल आणि त्याची किंमत अंदाजे 167 अब्ज डॉलर असेल. प्रश्न 7वा. संयुक्त राष्ट्र महासागर परिषद 2025 कोठे आयोजित करण्यात आली होती? उत्तर आहे ऑप्शन सी, फ्रान्स या देशामध्ये संयुक्त राष्ट्र महासागर परिषद ही आयोजित करण्यात आली होती. तर या परिषदेचा मुख्य विषय होता समुद्राचे संवर्धन आणि शाश्वत वापर करण्यासाठी कृतीला गती देणे आणि सर्व घटकांना एकत्रित करणे या मागचा मुख्य विषय होता. तर फ्रान्स या देशाबद्दल माहिती पाहू. राजधानी आहे पॅरिस, चलन आहे युरो, अध्यक्ष आहेत इमॅन्युएल मॅक्रॉन, पंतप्रधान आहेत फ्रान्सवा बायरो. प्रश्न 8वा. मॉर्निंग कन्सल्टने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार जगातील सर्वात लोकप्रिय नेता कोण ठरले आहेत? उत्तर आहे ऑप्शन सी, नरेंद्र मोदी हे मॉर्निंग कन्सल्टने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार सर्वात लोकप्रिय नेते ठरले आहेत. तर त्यांना 75 अप्रूव्ह रेटिंग मिळाली आहे. हे सर्वेक्षण 4 ते 10 जुलै दरम्यान करण्यात आले होते, ज्यात 20 पेक्षा अधिक देशांच्या नेत्यांचा समावेश होता. तर दुसऱ्या स्थानावर दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली जे म्युंग हे आहेत. प्रश्न 9वा. 1 ऑगस्ट 2025 पासून भारतातून होणाऱ्या निर्यातीवर किती टक्के वाढीव आयात शुल्क अमेरिकेने लावला आहे? तर उत्तर आहे ऑप्शन ए, 25% हा 1 ऑगस्ट 2025 पासून भारतातून होणाऱ्या निर्यातीवर अमेरिकेने आयात शुल्क हा लावला आहे. तर भारतामधून होणाऱ्या निर्यातीवर 25% वाढीव आयात शुल्क लावलेला आहे. हे शुल्क स्टील, ॲल्युमिनियम आणि ऑटो कंपोनंट्स सारख्या वस्तूंवर लागू होईल. तर कॉफी, चहा व मसाल्यासारख्या वस्तूंवरही 10% शुल्क हा आकारला जाईल. प्रश्न 10वा. दक्षिण आशियातील सर्वात मोठी बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम कोठे लॉन्च करण्यात आली आहे? तर उत्तर आहे ऑप्शन सी, दिल्ली या ठिकाणी दक्षिण आशियातील सर्वात मोठी बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम लॉन्च करण्यात आली आहे. तर दिल्लीच्या ऊर्जा मंत्र्यांनी दक्षिण दिल्लीतील किलोकारी येथे 20 मेगावॅट क्षमतेची बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम चे उद्घाटन केले आहे. तर भारताचे 2030 पर्यंत 500 गिगावॅट नॉन जीवाश्म क्षमता आणि 270 निव्वळ शून्य क्षमतेचे महत्वाकांक्षी उद्दिष्ट आहे. तर BESS पीक उत्पादनादरम्यान अतिरिक्त ऊर्जा साठवते आणि मागणी वाढता ती सोडते.